नमस्कार मित्रांनो मी बाबाराव मुसळे. सारं काही बाबाराव मुसळे या माझ्या यूट्यूब चॅनलसाठी काही असं काही तसं या सदरात मी आज आपल्यासमोर एक महत्त्वाचं पुस्तक घेऊन आलो आहे. त्या पुस्तकाबद्दल मला थोडंसं सांगायचं आहे. ते पुस्तक ज्यांच्याबद्दल लिहिलं त्यांच्याबद्दलही यातून आपल्याला माहिती मिळणार आहे. या पुस्तकांचं नाव ऊबही महितली. ऊबही महितली आणि लेखक आहेत इंद्रजित भालेराव. औरंगाबादच्या आदित्य प्रकाशनाने प्रकाशित केलेली अतिशय छान कलाकृती आहे. आणि हे पुस्तक इंद्रजित भालेराव यांनी का लिहिलं तर याचं एक कारण आहे. ते त्यांनी अगदी पहिल्या लेखामध्ये, त्या लेखाचं नावही आहे ऊबही महितली, त्यात अगदी पहिल्याच ओळीमध्ये दिलेलं आहे की गुरुवर्य सुधीर रसाळ यांनी 10 ऑगस्ट 1924 रोजी वयाची 90 वर्षे पूर्ण करून 51व्या वर्षात पदार्पण केलेलं आहे. आणि या निमित्ताने इंद्रजित भालेराव हे त्यांचे माजी विद्यार्थी आणि त्यांच्याशी अधिकाधिक जवळीक असणारे म्हणून, अर्थात ते त्यांच्यासाठी पितृतुल्य वगैरे म्हणून त्यांनी हे जे पुस्तक आहे, हा ग्रंथ आहे असं म्हणू आपण, चरित्रात्मक स्वरूप याचं थोडंफार आहे, पण तसंच काही म्हणता येणार नाही. काय सरांचं असं संपूर्ण आयुष्य याच्यामध्ये त्यांनी उलगडून दाखवलेलं नाही. पण इंद्रजित भालेराव यांना सर जसे जसे जाणवत गेले, किंवा आपण असं म्हणू की सर जसे जसे कळत गेले, कारण सरांची काही वैशिष्ट्यच त्यांनी अशी सांगितलेली आहेत की सरांना समजून घेणं सोपं नाही, पण ते त्यांना हळूहळू सहज शक्य झालं. आणि म्हणून मग त्यांनी आपले जे अनुभव आहेत त्या अनुभवांच्या माध्यमातून सरांचं एकूण व्यक्तिमत्व कसं आहे, किती प्रभावी आहे, ते कसे अभ्यासू आहेत, त्यांचं वाचन कसं दांडगं होतं, त्यांचं लेखन किती प्रभावी आहे, त्यांचं वर्गात शिकवणं कसं होतं, ते इतरांशी कशा पद्धतीनं व्यवहार करत असत, वगैरे 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 या गोष्टी या पुस्तकामध्ये अधिक विस्ताराने आलेल्या आहेत. बघा, या पुस्तकाची आपण अनुक्रमणिका पाहण्याआधी याची जर अर्पणपत्रिका पाहिली तर आपल्या असं लक्षात येईल की सरांचं 90 नंतरही प्रकृती स्वास्थ्य हे अतिशय उत्तम आहे. आणि म्हणून मग भालेरावांनी असं म्हटलेलं आहे की सरांची प्रकृती बघता ते सहज 100 ओलांडतील. आपण त्यांना त्यासाठी शुभेच्छासुद्धा देऊया. तर ही जी कलाकृती आहे ही भालेरावांनी काही मंडळींना, अर्थात सरांच्या जवळची ही मंडळी आहेत, आणि त्यांना अर्पण केलेली आहे. आणि काय म्हणून अर्पण केलेली आहे ते पूर्ण मी थोडंसं वाचतो. आपली अतुलनीय सेवा देऊन वयाच्या 90 नंतरही ज्यांनी
गुरुवर्य सुधीर रसाळ यांना लिहित वाचत ठेवलं. त्या सौ सुमती आई रसाळ, डॉक्टर श्री मनोज सासवडे, डॉक्टर श्री गणेश एकबोटे यांना हे लेखन कृतज्ञतापूर्वक अर्पण. महत्त्वाची गोष्ट आहे. कोणी जर लेखकाची काळजी घेणारं नसेल ना, तर लेखक काहीही करू शकत नाही. भले त्याच्यात कितीही लिहिण्याची उमेद असो, क्षमता असो, नैपुण्य असो, पण घरात जर त्याच्याकडे दुर्लक्ष झालं तर तो लेखक फुलू शकत नाही. तो लेखक आपलं जे लेखकपण आहे ते फुलवू शकत नाही, आपल्याला सिद्ध करू शकत नाही. म्हणून ही जी माणसं आहेत ही फार महत्त्वाची आहेत. मित्रांनो, या पुस्तकाचा अनुक्रम थोडासा पाहिल्यावर आपल्या काही गोष्टी लक्षात येतात. एकूण 13 प्रकरणं आहेत त्याच्यामध्ये, आणि ही जी सगळी प्रकरणं आहेत तर ती 164 पृष्ठांमध्ये विभागली गेलेली आहेत. पहिलं प्रकरण ज्याच्यावर माझा भर असेल, उबही महितली. दुसरं तुकोबा आणि एकोबा. तिसरं दृष्ट लागावा असा वृद्ध सत्कार सोहळा. चौथं गुरु गौरवाचा सुख सोहळा, गुरु गौरवाचा सुख सोहळा. पाचवा अक्षर वाङ्मयचा विशेषांग. सहावं गुरुवर्यांचे संकल्प. सातवा गुरुवर्य रसाळ यांचा अपघात. आणि आठवं 2 प्रकाशन समारंभ. 9वं गुरुवर्यांची ग्रंथसंपदा. 10वं काव्यालोचना. 11वं मुलाखतीमधून आलेला साहित्य विचार. आणि 12वं तिहेरी आनंद देणारी समीक्षा. आणि शेवटचं आहे साहित्य अकादमी प्राप्त पुस्तकांविषयी. अशी एकूणी 13 प्रकरणं यामध्ये विभागली गेलेली आहे. उबही महितली हे जे प्रकरण आहे, हे प्रकरण एकूण 60 पेजेसचं आहे. म्हणजे मला वाटते बहुतेक याच्यामध्ये हे प्रकरण सगळ्यात मोठं असावं आणि ते महत्त्वाचं सुद्धा आहे. हेही या गोष्टीला आपण ध्यानात घेतलं पाहिजेत. आता इंद्रजित भालेरावांनी जी पाठराखण या पुस्तकाला दिलेली आहे, त्याच्यामध्ये या ग्रंथाचं नाव उबही महितली या मागचं कारण दिलेलं आहे. आणि त्याबाबत ते असं म्हणतात की मर्ढेकरांच्या शब्दात सांगायचं झालं तर त्यांच्या अंतरंगातली माया ही गोड उबही महितली असंच म्हणावं लागेल. आता गोड उबही महितली ह्या ज्या ओळी आहेत त्या मर्ढेकरांच्या एका कवितेवरच्या ओळी आहेत. आणि सरांचं मर्ढेकरांच्या कवितेवरचं जे प्रभावी असं आपण त्याला समीक्षणात्मक प्रभुत्व म्हणू, ते सर्वश्रुत आहे. आणि त्यामुळे मग इंद्रजित भालेरावांना या पुस्तकाला, या ग्रंथाला हे नाव द्यावंसं वाटलं. तर थोडंसं आपण आता सरांच्या अधिक परिचयाकडे जाऊ आणि नंतर मग आपल्याला कुठे थांबायचं तेही ठरवू. तर सरांचा आणि भालेराव यांचा संबंध आला तो जेव्हा भालेराव 1985 मध्ये औरंगाबादच्या म्हणजे आताच्या छत्रपती संभाजीनगरच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात पदव्युत्तर मराठी
शिकायला गेले होते. त्यावेळेस ते त्यांचे विद्यार्थी होते आणि तेव्हापासून त्यांचा आणि सरांचा संबंध आलेला होता की सरांचं सुरुवातीचं दर्शन कसं होतं त्यांच्यासाठी. वसतिगृह मिळण्याआधी भालेराव हे तिथेच कुठेतरी जवळ, आता औरंगाबादचा तो परिसर जो आहे तो परिसर फारसा म्हणजे माझ्या परिचयाचा नाही, पण उस्मानपुरा असं त्यांनी म्हटलेलं आहे की त्या उस्मानपुऱ्यातल्या एका खोलीमध्ये भालेराव राहायचे आणि कॉलेजमध्ये जाण्यासाठी, विद्यापीठात जाण्यासाठी ते एका बसस्टॉपवर यायचे. तेव्हा त्या बसस्टॉपवर सरही आलेले त्यांना दिसायचे. पण सरांचं व्यक्तिमत्वच असं होतं आणि तेव्हापासून भालेरावांवर त्यांनी प्रभाव टाकलेला होता की त्यांच्या हाती ऑफिसमध्ये जाण्याची जी सर्वसाधारण बॅग असते अशी काही बॅग नसायची, तर त्यांच्या हाती असायची 2 किंवा 3 पुस्तकं. आणि सर जेव्हा गाडीत चढायचे, बसमध्ये चढायचे, कुठेतरी बसायचे आणि मग ते काय करायचे तर पुस्तक काढून पुस्तक वाचायचे. सरांचं त्या विद्यापीठातलं स्थानही महत्त्वाचं होतं. कारण त्यावेळेस डॉक्टर यूम पठाण हे त्या विभागाचे प्रमुख होते आणि मग विभाग प्रमुख आणि प्राध्यापकांचे जे कक्ष आहेत ते समोरासमोर असतात. तर त्यातला पहिला कक्ष भालेरावांच्या मध्ये सरांचा होता. दुसरा कक्ष डॉक्टर एस भोसले यांचा होता. तिसरा डॉक्टर प्रभाकर मांडे यांचा होता. डॉक्टर प्रभाकर मांडे यांचा मी परभणीला असताना माझ्याशी संपर्क आलेला आहे आणि मला त्यांनी लिहिण्याच्या संदर्भात खूप मार्गदर्शन केलेलं आहे. आणि त्याच्यानंतर चौथा हा डॉक्टर नागनाथ कोत्तापल्ले सरांचा आणि माझाही एकमेकाशी असा जवळून परिचय झालेला होता आणि त्यांनी सुरू केलेली जी ग्रामीण साहित्याची चळवळ होती त्या चळवळीमध्ये मी सुद्धा सहभागी होतो. आणि पाचवा डॉक्टर गंगाधर पानतावणे सरांचाही माझा संपादक म्हणून, अस्मितादर्श संपादक म्हणून अधिक जवळचा संबंध होता. माझ्या अनेक कथा, कविता त्या काळात अस्मितादर्शमधून प्रकाशित होत होते. आता ही एक गोष्ट ठीक आहे, पण हेही खरं की सगळ्यात गर्दी विद्यार्थ्यांची कोणाकडे असायची आणि सगळ्यात कमी गर्दी कोणाकडे असायची, मोठा गमतीचा भाग आहे तो. तर कोत्तापल्ले सरांकडे विद्यार्थ्यांची गर्दी जास्त असायची, कारण कोत्तापल्ले सर हे त्या चळवळीमध्ये अग्रणी होते आणि त्या चळवळीमध्ये भाग घेणारे जे विद्यार्थी होते ते त्यांच्या संपर्कात राहायचे असत. तसंच कोत्तापल्ले सरांचं होतं. त्यावेळच्या दलित साहित्यासंबंधी लेखन करणारी जी मंडळी होती किंवा विद्यार्थी होते ते त्यांच्याकडे येत असत. मांडे सरांकडे किंवा मग भोसले सरांकडेही जाणाऱ्यांची बऱ्यापैकी गर्दी होती. पण रसाळ सरांच्या कक्षामध्ये फारसं कोणी जात नव्हतं. त्याचं कारण की सरांचा स्वभाव असा इतरांना बोलवा आणि मग त्यांच्याशी गप्पा मारा किंवा त्यांच्यासोबत मैत्री वगैरे स्थापन करा अशा पद्धतीचं नव्हता. त्यांना एकांत आवडत होतं. तर अशा पद्धतीच्या सरांच्या या विद्यापीठाच्या बाबतीत इथे आपण पाहिल्यानंतर भालेराव यांचा आणि सरांचा प्रत्यक्ष संबंध कधी आला असंही त्यांनी लिहिले की काय झालं की दुसऱ्या वर्षी MAच्या दुसऱ्या वर्षी सरांचा एक विषय त्यांना शिकायला होता आणि त्या वर्षी सरांचा आणि त्यांचा संबंध आलेला होता आणि मग ते सरांच्या अधिक जवळ जाण्याचा प्रयत्न करत होते. आपल्या कविता दाखवत होते, सरांना वाचायला देत होते, सर काही मार्गदर्शनसुद्धा करत होते आणि हळूहळू
त्यांचा आणि सरांचा इतका परिचय झाला की आम्ही काबाडाचे धनी नावाचा हा जो त्यांचा कविता संग्रह होता, त्या कविता संग्रहाला प्रस्तावना लिहिण्या इतपत सरांचं सहकार्य त्यांना मिळालेलं होतं. रसाळ सर हे त्यांच्या मते समन्वयवादी भूमिका जगणारे होते. म्हणजे कोणाला फारसं दुखवायचं नाही, पण हेही खरं की त्यांना जो पटलेला मुद्दा असेल तो मात्र ते सोडत नसत. त्या बाबतीत मात्र ते फार आग्रही राहत असत. तर सरांचं लेखन हे कशा बाबतीत होतं तर समीक्षेच्या संदर्भात होतं आणि त्यातल्या त्यात कवितेची समीक्षा असं सरांचं लेखन आपल्याला पाहायला मिळत होतं. सर अतिशय ज्ञानपिपासू होते. त्यांची लालसा इतकी की विद्यापीठाच्या लायब्ररीमधून किंवा इतरत्र कुठे त्यांना हवं असणारं पुस्तक मिळवण्याचा ते प्रयत्न करत असत. आणि जर नाहीच मिळालं आणि इंद्रजित यांच्याकडूनच त्यांनी 2 पुस्तकं वाचायला घेतली होती की ज्यांना कधी मिळालीच नव्हती. म्हणजे दुर्मिळ त्यांच्यासाठी असणारी अशी पुस्तकं. पण वाचलं की त्यांना त्याचं फार समाधान मिळत असे. आणखी एक सरांचं वैशिष्ट्य असं होतं की सर एवढे मोठे समीक्षक होते की पुण्याच्या मुंबईच्या नामवंत प्रकाशन संस्था त्यांची पुस्तकं काढायला एका पायावर तयार असताना त्यांना असं वाटत होतं की नाही, मराठवाड्यातल्या एखाद्या तरी प्रकाशन संस्थेने आपलं पुस्तक काढलं पाहिजे, आपण त्यांना पुस्तक दिलं पाहिजे. आणि मग त्याच्यासाठी त्यांनी काय करावं तर आपलं एक पुस्तक त्यांनी नांदेडच्या एका प्रकाशनाला दिलं आणि ते त्या प्रकाशनानं प्रकाशित सुद्धा केलेलं आहे आणि त्यांच्या आवृत्त्या सुद्धा निघालेल्या आहेत. तर सरांचं असं एकूणच व्यक्तिमत्व जर आपण पाहिलं तर आपल्या असं आणखी लक्षात येते की सर हे डॉक्टर वाल कुलकर्णी सरांचे विद्यार्थी होते आणि सरांचेही असेच एक विद्यार्थी होते की जे कोणालाही जुमानत नव्हते, पण फक्त एकट्या सरांनाच जुमानत होते. त्यांचं नाव सांगतो, नरहर कुरुंदकर. बघा आता, नरहर कुरुंदकर जर त्यांना मानत होते तर त्यांचं व्यक्तिमत्व किती मोठं होतं हे आपल्या सहज लक्षात येऊ शकेल. काय करायचे ते, त्यांच्यामध्ये एक दूरदृष्टी होती. मराठवाड्यातले जे काही चांगले लेखक असतील अशा लेखकांना ते पुण्या मुंबईच्या महत्त्वाच्या प्रकाशकाकडे पाठवत असत किंवा त्यांचं साहित्य पाठवत असत आणि ते प्रकाशित करण्यासाठी त्यांना सुचवत सुद्धा असत. आणि त्याच्यामुळे मग अनेक नवे लेखक त्यांनी प्रकाशात आणले. बरं, नुसतं एवढंच काम केलं का नाही, साहित्यिक संस्था सुद्धा त्यांनी वर्ज्य केल्या नाहीत. मराठवाडा साहित्य परिषदेच्या कार्यकारिणीमध्ये ते होते आणि मराठवाडा साहित्य परिषदेचं जे मुखपत्र प्रतिष्ठान याचे काही काळ ते संपादक सुद्धा राहिलेले आहेत. आणि अशा पद्धतीनं त्यांनी आपलं जे व्यक्तिमत्व आहे, भलेही ते म्हणजे कोलाहलापासून गर्दीपासून स्वतः दूर राहत असत, तरी पण त्यांनी जिथे जिथे आपल्याला योगदान देता येईल तशा पद्धतीचं योगदान सरांनी दिलेलं आहे. आता एवढ्यावरून आपल्या लक्षात येईल की सरांच्या एकूण व्यक्तिमत्वाचा परिचय जर आपल्याला करून घ्यायचा असेल तर हे उबही महितली इंद्रजित भालेराव यांचं पुस्तक वाचण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. कारण अशी जी माणसं असतात ना, थोडीशी कमी बोलणारी, कमी संपर्कात राहणारी, त्यांच्याबद्दल आपल्याला अशीच पुस्तकं अधिक माहिती देऊ शकतात. म्हणून माझा आग्रह राहील की भालेरावांच्या या पुस्तकासाठी प्रकाशकाकडे आग्रह धरा
आदित्य नावाचा प्रकाशन आहे औरंगाबादचं. वाटाणे नावाचे आमचे मित्र आहेत, त्यांनी हे प्रकाशित केलेलं आहे. त्यांच्याकडे उपलब्ध होऊ शकते किंवा मग इंद्रजित भालेरावांकडे सुद्धा उपलब्ध होऊ शकते आणि ते मिळवा आणि वाचा. सरांच्या व्यक्तिमत्वाच्या अंतरंगात सहज प्रवेश करा. नमस्कार.